Good afternoon, everybody. Today we are going to learn how to change the assertive sentences direct speech into indirect speech. म्हणजेच assertive sentenceच्या वाक्यांचं डायरेक्ट स्पीच मधील रूपांतर इनडायरेक्ट स्पीच मध्ये कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण काय केलं, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करत असताना काय काय चेंजेस करायचे आहेत ते मी तुम्हाला डिटेल मध्ये लिहून दिलेले होते. आय होप तुम्ही सगळ्यांनी ते वाचलंच असणार आहे. मग आज आपल्याला काय करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्सच्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते बघायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं असतं, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काय करायचं, रिमूव्ह करायचा. रूल नंबर 1. रूल नंबर 2 काय आहे, हे दोन वेगवेगळे वाक्य काय करायचे, कनेक्टरने जोडायचे. म्हणजे हा कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काय करायचा, रिमूव्ह करायचा. हे दोन वेगवेगळे वाक्य काय करायचे, कनेक्टरने जोडायचे. त्यासाठी कनेक्टर कुठला सांगितला मी, दॅट वापरायचा आहे. नंबर 3 नंतर काय करायचं आहे, नंबर 3 मधलं चेंज काय करायचं आहे, हा जो व्हर्ब आहे या व्हर्ब मध्ये काय करायचं, टेन्स मध्ये काय करायचं, चेंज करायचं आहे. टेन्स मध्ये चेंज करायचं आहे. आणि नंबर 4 आपल्याला काय करायचंय, पर्सन मध्ये चेंज करायचं आहे. त्या पर्सन मध्ये चेंज कसं करायचं मी ते तुम्हाला समजावून सांगणार आहे. सगळ्यात पहिले आता हे जे 3-4 रूल मी तुम्हाला जे बेसिक पहिले समजावून सांगितले ते आपण कसं करायचं ते बघूया. पहिलं वाक्य आहे बघा, आय सेड आय एम व्हेरी, ही सेड आय एम व्हेरी बिझी. मग सगळ्यात पहिले काय करायचं, ही सेड जशाला तसं घ्यायचं. ही सेड दॅट कॉमा इन्व्हर्टेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा लिहायचं का नाही, तो काय करायचा, रिमूव्ह करायचा आहे. मग ही सेड दॅट. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं काय केलं मी, ही सेड घेतलं, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला, नंतर काय घेतलं, दॅट घेतलेलं आहे. आता आय एम व्हेरी बिझी. आता बघा या ठिकाणी टेन्स कुठला आहे, प्रेझेंट टेन्स आहे. एम म्हणजे काय, प्रेझेंट टेन्स आहे. एम इज आर म्हणजे कुठला टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग याचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय सांगितलं तुम्ही, प्रेझेंट टेन्सचं काय करायचं, पास्ट टेन्स मध्ये रूपांतर करायचं. प्रेझेंट टेन्स मधले वर्ब कुठले असतात, एम इज आर. मग पास्ट टेन्स मधले वर्ब कुठले असतात, वॉज आणि वेअर. मग या ठिकाणी आता आपल्याला वॉज आणि वेअर याच्यापैकी योग्य वर्ब वापरायचं आहे. कुठलं वर्ब वापरायचं, वॉज आणि वेअर पैकी योग्य वर्ब वापरायचं आहे. त्याच्या अगोदर आता ह्या आय मध्ये काय चेंज, हे आय जशाला तसं लिहायचं नाही आहे. ही सेड दॅट आय वॉज व्हेरी बिझी असं वाक्य होईल का, बरोबर नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला या आय मध्ये हा आय काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये प्रॉपर चेंजेस करायचे. आता हे चेंजेस कसे करायचे ते बघूया. या ठिकाणी काही रूल आहे, अतिशय सोपा आहे. SON बघा नीट लक्ष द्या, SON. आता सन सब्जेक्ट कोणानुसार चेंज करायचा, फर्स्ट पर्सन नुसार. 1, 2 आणि 3. बघा याला काय नंबर दिले मी, SON लिहिलं आणि याच्या खाली नंबर काय दिले, 1, 2, 3. म्हणजे सब्जेक्ट कोणानुसार चेंज करायचा, फर्स्ट पर्सन नुसार. ऑब्जेक्ट कोणानुसार चेंज करायचा, सेकंड पर्सन नुसार. आणि थर्ड पर्सन कोणानुसार चेंज करायचा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नसतात. आता बघूया, मी हे डिटेल मध्ये सांगते. सब्जेक्ट म्हणजे काय, वाक्यातील कर्ता, तो कोणानुसार चेंज करायचा आहे, हा फर्स्ट पर्सन नुसार. आता बघा हा फर्स्ट सब्जेक्ट आहे ही, हा आहे फर्स्ट पर्सन आहे आय. मग आता हा आय कोणानुसार चेंज होणार, ही नुसार चेंज होणार. बघा नीट लक्ष द्या. SON लिहिलंय मी बोर्डवर. म्हणजे यस म्हणजे काय, सब्जेक्ट कोणानुसार चेंज होणार, फर्स्ट पर्सन नुसार आपल्याला काय करायचंय, सब्जेक्ट मध्ये चेंज करायचा आहे. मग आता या वाक्यातील सब्जेक्ट कोण आहे, आय आहे. मग आता हा कोणानुसार चेंज होणार, इथं रिपोर्टिंग वर्ब मधल्या रिपोर्टेड नुसार चेंज होणार आहे. इथं बघूया, इथं रिपोर्टिंग वर्ब मधले अगोदर कुठला सब्जेक्ट आहे, ही आहे. ही सेड दॅट. कोण म्हणाला, तो म्हणाला. म्हणजे मग काय येणार, या ठिकाणी ही येणार. या ठिकाणी काय लिहायचंय, मग आपल्याला आयच्या जागी काय लिहायचंय, ही लिहायचं आहे. तो बोलला, आय एम व्हेरी बिझी. मी बोलली का, नाही. हे कोण बोललेलं आहे, तो बोललेला आहे. मग आपल्याला याचं काय करायचंय, रिपोर्टेड स्पीच करायचं म्हणजे इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तो बोलला मी खूप बिझी आहे. मग मी काय सांगितलं, त्याने असं बोलला की, किंवा तो असं म्हटला आहे की तो खूप बिझी आहे. मी बिझी आहे म्हणजे मी स्वतः आहे का, नाही. तो बोलला की मी बिझी आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार, ही सेड दॅट ही. आता एम इज आर पैकी काय येणार, वॉज वेअर पैकी सिंग्युलर पर्सन आहे म्हणून कुठलं वर्ब येणार, वॉज. ही सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी. आता फर्स्ट पर्सन माहिती तुम्हाला कुठले कुठले असतात, आय आणि वी. सेकंड पर्सन आहे ही, शी, इट. सेकंड पर्सन आहे, सॉरी, सेकंड पर्सन आहे ही, शी, इट.
आणि थर्ड पर्सन मध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होत नसतात. बघूया मग. शी सेड आय कीप द बुक्स. आता काय करायचं, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काय करायचा, रिमूव्ह करायचं. मग इथं लिहिलं आपण शी सेड. रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं आहे, दॅट. शी सेड दॅट. कोणी बोललं, आय म्हणजे मी बोलली का, नाही ती बोलली. मग इथं काय येणार, ही येणार का शी येणार, शी येणार. शी सेड दॅट, शी. कीप म्हणजे काय, V1 आहे. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स चेंज इनटू सिंपल पास्ट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग कीपचं V2 काय आहे, केप्ट. शी सेड दॅट शी केप्ट द बुक्स. बघा परत एकदा समजावून सांगते. शी सेड नंतर काय आहे, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आहे, आय कीप द बुक्स. आता या ठिकाणी ही होतं म्हणून आपण काय घेतलं, ही सेड म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलं, ही घेतलं. आता या ठिकाणी रिपोर्टर काय आहे, शी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी काय घेतलं, शी घेतलं. आलं लक्षात. मग आता शी सेड दॅट, शी सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला तर कनेक्टर वापरलं दॅट. कोण बोलत आहे, ती बोलत आहे म्हणून या ठिकाणी काय घेतलं आपण, शी घेतलं. कीप म्हणजे काय, V1 आहे. मग आता याचा V2 काय झाला, केप्ट. शी केप्ट द बुक्स. थर्ड सेंटेन्स बघूया. ही सेड माय सिस्टर इज रायटिंग अ लेटर. काय बोलली ती बघा, ही सेड माय सिस्टर इज रायटिंग अ लेटर. बघूया मग आपण काय करायचं, ही सेड जशाला तसं घ्यायचं आहे. कनेक्टर काय घ्यायचं, दॅट. ही सेड दॅट माय सिस्टर इज रायटिंग अ लेटर. कोणाची, माझी बहीण. माझी म्हणजे माझी का, नाही कोण बोलत आहे, तो बोलत आहे. मग इथं कोणाचं येणार, त्याची. इथं काय येणार, त्याची. मग त्याची म्हणजे काय, हीच. आलं लक्षात. ही सेड दॅट हीच. आता मायच्या ऐवजी काय झालं, माझी सिस्टर बोलते का, नाही कोणाची, त्याची. म्हणून इथं काय आलं, हीच सिस्टर. आता इज रायटिंग म्हणजे कुठला टेन्स आहे, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मग याचं रूपांतर कशात करायचंय, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. मग आता या ठिकाणी काय येणार, वॉज रायटिंग आणि वेअर रायटिंग. आता सब्जेक्ट काय आपला, हिज सिस्टर. सिंग्युलर आहे का प्लुरल, सिंग्युलर. मग या ठिकाणी वॉज येणार का वेअर येणार, वॉज येणार. मग इथं काय लिहायचं आपल्याला, ही सेड दॅट हिज सिस्टर वॉज रायटिंग अ लेटर. बघा परत एकदा समजावून सांगते. ही सेड माय सिस्टर इज रायटिंग अ लेटर. मग आपण काय घेतलं, ही सेड दॅट. कनेक्टर वापरलं दॅट. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला. नंतर काय केलं, आता माय म्हणजे माझी. माझी म्हणजे माझी स्वतःची नाही. मी बोलत आहे का या ठिकाणी, नाही. मी हे जे वाक्य आहे ते तुम्हाला वाचून दाखवलं. हे वाक्य कोणी बोललेलं आहे, त्याने बोललेलं आहे. मग त्याने म्हणजे कोणाची, हीच. हीच सिस्टर. वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. मग याचं रूपांतर कशात होणार, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. आता सब्जेक्ट काय आपला, सिंग्युलर आहे. सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वॉज आणि वेअर पैकी कुठलं वर्ब घ्यायचं, वॉज घ्यायचं. प्लुरल असेल तर काय घ्यायचं, वेअर घ्यायचं. मग आपण काय लिहिलं इथे या ठिकाणी बघा, ही सेड दॅट हिज सिस्टर वॉज रायटिंग अ लेटर. पुढचं वाक्य बघूया, चौथं. ही सेड आय हॅव बीन प्लेइंग चेस. त्याने काय सांगितलं, मी चेस खेळत आहे. आय हॅव बीन प्लेइंग चेस. कुठला टेन्स आहे पटकन सांगा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपलं वाक्य कुठल्या टेन्स मधलं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅव आहे, बीन आहे, प्लेइंग आहे. आता ही सेड जशाला तसं घ्यायचं, कनेक्टर वापरायचं दॅट. ही सेड दॅट. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा ठेवायचा आहे का, नाही. तो काय करायचा, रिमूव्ह करायचा. काय करायचं, काढून टाकायचा. मग मी तर कॉमा इन्व्हर्टेड कॉमा दिला का, नाही. कनेक्टर घेतलं दॅट. ही सेड दॅट. आता आय म्हणजे माझी का, मी बोलते म्हणून माझी का, नाही. कोणाच्या तोंडचं वाक्य आहे, त्याच्या तोंडचं आहे. म्हणजे हा व्यक्ती आपल्याला सांगत आहे. मी तुम्हाला त्याने काय सांगितलं ते वाचून दाखवत आहे. प्रत्यक्षात मी ते वाक्य बोललेली का, नाही. हे वाक्य बोललंय त्याने, ही सेड. म्हणून या ठिकाणी काय घ्यायचंय, आयच्या ऐवजी काय घ्यायचं, हीच. सॉरी. आता ही सेड आय हॅव बीन. मग आता या ठिकाणी ही नाही, हीच नाही येणार, ही येणार. ही सेड दॅट ही
आता हॅव बीन प्लेइंग, आता पास्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे वाक्यामध्ये, त्याचं रूपांतर कशात होणार, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग हॅवच्या जागी काय येणार, फक्त हॅड येणार. हॅवच्या जागी काय येणार, हॅड. ही हॅड बीन प्लेइंग चेस. सॉरी, बघा काय लिहिलं मी, ही सेड दॅट ही हॅड बीन प्लेइंग चेस. कोण काय वाक्य बघा आपलं, ही सेड आय हॅव बीन प्लेइंग चेस, मी चेस खेळत आहे. मग मी काय केलं, ही सेड दॅट घेतलं, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला, आयच्या ऐवजी जागी घेतलं ही हॅव, म्हणजे हॅव काढून टाकलं, त्याच्या जागी घेतलं हॅड बीन प्लेइंग, जशाला तसं ठेवलेलं आहे, ऑब्जेक्ट जशाला तसं ठेवलं. पाचवं आणि शेवटचं वाक्य, ही सेड टू मी आय एम लर्निंग फ्रेंच. त्याने मला सांगितलं, काय सांगितलं, मी फ्रेंच शिकत आहे. आता ही सेड टू, आपलं बघा या ठिकाणी कुठलं वर्ब आहे, रिपोर्टिंग वर्ब कुठलं आहे, सगळ्या वाक्यांमध्ये सेड 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 आलेलं आहे. बघा सगळीकडे काय आलेलं आहे, सेड सेड आलेलं आहे, परंतु या वाक्यात काय आलेलं आहे, सेड टू आलेलं आहे. बघा मी चेंज इन रिपोर्टिंग वर्ब्स मध्ये लिहून दिलेलं होतं. सेड टू असेल तर काय घ्यायचं, टोल्ड घ्यायचं, से असेल तर से घ्यायचं, सेज असेल तर टेल्स घ्यायचं, सेज असेल तर टेल घ्यायचं, से असेल तर टेल घ्यायचं, सेड टू असेल तर काय घ्यायचं, टोल घ्यायचं, सेड असेल तर काय घ्यायचं, सेडच घ्यायचं. मग आता या ठिकाणी कुठलं रिपोर्टिंग वर्ब आहे, सेड टू आहे. मग या ठिकाणी टोल्ड टू घ्यायचंय का नाही, फक्त काय घ्यायचंय, टोल्ड घ्यायचं आहे. ही टोल्ड मी, सेड टू निघून गेला, त्याच्याऐवजी काय घेतलं मी, टोल्ड. ही टोल्ड मी, डॅट कनेक्टर जशाला तसं येणार. कोणी सांगितलं मला, त्याने. मग आय म्हणजे त्याने का, नाही. मग या ठिकाणी काय येणार, आयच्या जागी ही, आयच्या जागी काय येणार, ही येणार. ही टोल्ड मी दॅट ही, आता एम लर्निंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, मग याचं रूपांतर कशात होणार, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. एम लर्निंग जाऊन त्या ठिकाणी काय येणार, ही म्हणजे सिंग्युलर पर्सन. एम एम इज आरच्या जागी कुठले वर्ब वापरतो आपण, पास्ट टेन्स मध्ये वॉज आणि वेअर वापरतो. सब्जेक्ट काय आहे, सिंग्युलर आहे, मग त्या ठिकाणी काय येणार, वॉज घेणार. प्लुरल असेल तर काय घेतलं असतं, वेअर घेतलं असतं. मग ही टोल्ड मी दॅट, मग ही नंतर कुठला सब्जेक्ट येणार, वर्ब येणार आहे आता, वॉज. ही वॉज लर्निंग फ्रेंच. बघा त्याने मला काय सांगितलं की मी फ्रेंच शिकत आहे. ही टोल्ड मी दॅट ही वॉज लर्निंग फ्रेंच. बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा समजावून सांगते. हे वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस, इनडायरेक्ट स्पीच मधील असर्टिव्ह सेंटेन्सेसचे हे वाक्य आहे. आपल्याला या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यांचं काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. सगळ्यात पहिला रूल काय करायचा, आपल्याला कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा असतो. रूल नंबर सेकंड, आपल्याला दोन वाक्य हे वेगवेगळे वाक्य आहे ते कशाने जोडायचे, कनेक्टरने जोडायचं. कनेक्टर कुठलं घ्यायचं आहे, दॅट हे कनेक्टर घ्यायचं आहे. रूल नंबर 3, आपल्याला पर्सन मध्ये चेंज करायचं आहे. रिपोर्टेड स्पीच मधील वाक्यातील पर्सन मध्ये काय करायचा असतो, चेंज करायचा असतो. अकॉर्डिंग टू द रिपोर्टिंग वर्ब, अकॉर्डिंग टू द रिपोर्टर, अकॉर्डिंग टू द रिपोर्टर आपल्याला काय करायचं, रिपोर्टेड स्पीच मधील वाक्यातील सब्जेक्ट मध्ये किंवा पर्सन मध्ये चेंज करायचं आहे. नंतर रूल नंबर 4 काय आहे बघा, पुढचा रूल काय, टेन्स मध्ये चेंज करायचा. टेन्सचा जो मी चार्ट लिहून दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला टेन्स मध्ये चेंज करायचं आहे. पहिलं वाक्य बघा, ही सेड आय एम व्हेरी बिझी. त्याने काय सांगितलं, मी खूप बिझी आहे. सगळ्यात पहिले काय केलं आपण, ही सेड घेतलं, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केलं, त्याच्यानंतर काय घेतलं, दॅट घेतलं. आय म्हणजे मी का नाही, मी बोलत आहे का नाही, तर हा कोण बोलत आहे, तो बोलत आहे, म्हणजे काय घेतलं आपण, ही एम व्हेरी बिझी. वाक्य आहे प्रेझेंट टेन्स मधलं म्हणून आपण या ठिकाणी वर्ब कुठलं घेतलं, वॉज घेतलं. ही वॉज व्हेरी बिझी. सेकंड सेंटेन्स, शी सेड आय कीप द बुक. वाक्य आहे शी सेड, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला, कनेक्टर घेतलं दॅट. शी बोलली, मी बोलली का नाही, ती बोललेली आहे, म्हणून या ठिकाणी काय घेतलं आपण, सब्जेक्ट शी घेतलेला आहे. आता कीप म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स चेंज इनटू सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. मग कीप हा V1 आहे, त्याचं V2 काय होणार, केप्ट होणार. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं का, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये टेन्सवर कमांड पाहिजे आणि त्याचबरोबर वर्बचे फॉर्म तुम्हाला लर्न पाहिजे. V2 V3 V4 हे सगळे फॉर्म तुम्हाला लर्न असतील तरच तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करणं अतिशय सोपं जाणार आहे. थर्ड सेंटेन्स बघा, ही सेड दॅट ही
ही सेड माय सिस्टर इज रायटिंग अ लेटर. तो बोलला माझी बहीण पत्र लिहत आहे. मग आपण काय केलं, ही सेड दॅट हिज सिस्टर इज रायटिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याचे रूपांतर केलं आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. पुढचं वाक्य बघा, ही सेड आय हॅव बीन प्लेइंग चेस. तो बोलला मी काय करत आहे, चेस खेळत आहे. मग आता या ठिकाणी बघा, ही सेड दॅट ही हॅड बीन प्लेइंग चेस. ही टोल्ड मी दॅट ही वॉज लर्निंग फ्रेंच. त्याने मला सांगितलं, काय सांगितलं, की तो फ्रेंच शिकत आहे. आता बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही याचा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर मी तुम्हाला युनिव्हर्सल ट्रूथच्या वाक्यांचं चेंज द वर्ड्स कसं करायचं ते समजावून सांगणार आहे. चला तर मग आपल्याला युनिव्हर्सल ट्रूथच्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते बघायचं. सगळ्यात पहिले युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे अशी गोष्ट की जी कधीही बदलत नसते. युनिव्हर्स म्हणजे काय, विश्व म्हणजे वैश्विक सत्य. मराठीत काय म्हटलं जातं, असं त्याला वैश्विक सत्य, की कधीही बदलत नसतं, ते चिरंतन असतं, त्यात कधीही बदल होत नसतो. अशा गोष्टीला काय म्हणायचं, युनिव्हर्सल ट्रूथ. फॉर एक्झाम्पल बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. या गोष्टींना काय म्हणायचं, युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणायचं असतं. मग आता या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला यामध्ये टेन्समध्ये चेंज करायचा नाहीये, प्रोनाउन मध्ये चेंज करायचं नाही. फक्त काय करायचंय बघा, आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, वाक्यातील कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा आहे आणि त्यानंतर ते वाक्य कनेक्टर म्हणून दॅटने जोडायचं आहे. बाकी कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाही आहे. युनिव्हर्सल ट्रूथच्या वाक्यांचं नीट लक्षात ठेवायचे की हे वाक्य युनिव्हर्सल ट्रूथचं आहे ते समजून घेतल्यानंतर याच्यामध्ये चेंज करत असताना फक्त काय करायचं, रिमूव्ह द कॉमा अँड इन्व्हर्टेड कॉमा. रूल नंबर 2, यूज द कनेक्टर ॲज अ दॅट and join the two parts of the sentence. बस संपलं. याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करणं अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला समजायला पाहिजे की हे वाक्य युनिव्हर्सल ट्रूथचं आहे. चला बघूया मग हे वाक्यांमध्ये इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं आहे. द टीचर सेड द अर्थ इज राऊंड. बघा, द टीचर सेड, कनेक्टर काय घेतलं, दॅट. आता आपल्याला काय करायचंय बघा, हा टी आहे ना, हा स्मॉल काढायचा आहे, तो कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा नाहीये. द टीचर सेड दॅट द अर्थ. टेन्स मध्ये चेंज होणार आहे का, नाही. टेन्स मध्ये चेंज होणार नाही. द अर्थ इज राऊंड. अतिशय सोपं आहे युनिव्हर्सल ट्रूथचे वाक्य. सेकंड सेंटेन्स बघा, ही सेड द सन रायझेस इन ईस्ट. He said that the sun rises in east. यामध्ये चेंज होत नसतो. आज सूर्य पूर्वेला उगवला आणि उद्या पश्चिमेला उगवतो का, नाही. सूर्य रोजच पूर्वेला उगवत असतो. मग या गोष्टीत बदल होत नाही. हे वैश्विक सत्य आहे. म्हणून या ठिकाणी कनेक्टर म्हणून आपण फक्त दॅट वापरलेलं आहे. पुढचं वाक्य, ही सेड हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ही सेड दॅट. काय सांगितलं त्याने, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा हा अतिशय महत्वाचा किंवा चांगला गुण आहे. मग आपण काय केलं, ही सेड दॅट. एच स्मॉल घेतलेला आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. पुढचं वाक्य, शी सेड. काय बोलली ती बघूया, लिहून घेऊ. शी सेड दॅट, कनेक्टर घेतलं दॅट. पुढे, मॅन कॅनॉट इस्केप दॅट. वाक्य जशाला तसं लिहायचं, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा, एम स्मॉल घ्यायचं. मॅन कांट इस्केप डेथ म्हणजे माणसाची मृत्यूपासून सुटका नाही आहे. मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. जो जन्माला येणार तो मरणार. हे वैश्विक सत्य आहे. पुढचं वाक्य, ही सेड 2 and 2 make 4. ही सेड दॅट. काय बोलला तो, कनेक्टर घेतलं दॅट, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला, टी घेतला स्मॉल. 2 and 2, 2 आणि 2 किती बनतात, 2 अधिक 2 4, 5 नाही. मेक
4. आले लक्षात? अशा प्रकारे आज आपण युनिव्हर्सल ट्रूथच्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं केलं ते बघितलेलं आहे. या ठिकाणी एकच गोष्ट करायची आहे, आपल्याला कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा आहे आणि कनेक्टर म्हणून दॅट वापरायचं आहे. अशा प्रकारे बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते बघितलेलं आहे. यामध्ये आपल्याला 3 ते 4 गोष्टी प्रामुख्याने करायच्या आहेत. नंबर 1 कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह करायचा. नंबर 2 कनेक्टर वापरायचं आहे दॅट. नंबर 3 टेन्समध्ये चेंज करायचं आहे. नंबर 4 आपल्याला काय करायचंय, पर्सन मध्ये चेंज करायचं आहे. नंबर 5 आपल्याला काय करायचंय, वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप द्यायचं आहे. आणि नंतर आपण बघितलं युनिव्हर्सल ट्रूथच्या वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे. बघा युनिव्हर्सल ट्रूथच्या वाक्यांमध्ये आपण काय केलं, फक्त कॉमा इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला आणि कनेक्टर म्हणून दॅट वापरलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं लेक्चर समजलं असेल. चला तर मग टेक केअर अँड गुड बाय.